नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई शहर हे नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये डेव्हलप झाले आहे आणि या भागात कनेक्टिव्हिटीसाठी सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेवर डिपेंड राहावे लागते. पण वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल ट्रेन्स देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्याचबरोबर नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटीसाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवे सुद्धा आहेत. पण दोन्ही एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये 2 मेट्रो लाईन बनवले जात आहेत. त्या म्हणजे मेट्रो लाईन 3 आणि मेट्रो लाईन 4. मेट्रो लाईन 4चे डिसेंबर 2016 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. नुकतेच मेट्रो लाईन 4वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ट्रायल रन सुरू करण्यात आले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेट्रो लाईन 4ची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही मेट्रो लाईन वडाळा ते कासारवडावलीपर्यंत बनवली जात आहे, ज्याची लांबी 32.3 किलोमीटर असून या लाईनला कायमुखपर्यंत लाईन 4A अंतर्गत 2.8 किलोमीटरपर्यंत विस्तारित केले जाणार आहे. त्यामुळे मेट्रो लाईनची एकूण लांबी 35.1 किलोमीटर इतकी होईल. या दोन्ही लाईनला मिळून ग्रीन लाईन असेही बोलले जाते. या दोन्ही मेट्रो लाईन्स MMRDA विकसित केल्या जाणार असून मेट्रो लाईन 4साठी 14,549 कोटी रुपये खर्च येणार असून मेट्रो लाईन 4A साठी अंदाजे 949 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो लाईन 4 ही फुल्ली एलिव्हेटेड लाईन असून या लाईनवर 30 स्टेशन बनवले जातील, ज्यामध्ये भक्ती पार्क, वडाळा, विक्रोळी, भांडूप, 3 हातनाका, कॅडबरी जंक्शन, माझीवाडा, कापूरबावडी, कासारवडावली या महत्त्वाच्या स्टेशनचा समावेश असेल. मेट्रो लाईन 4 ही मेट्रो लाईन 2B म्हणजेच DN नगर ते मंडाले, मेट्रो लाईन 5 ठाणे ते कल्याण आणि मेट्रो लाईन 6 स्वामी समर्थनगर अंधेरी ते विक्रोळी या लाईन्सबरोबर इंटरकनेक्ट करेल. ही मेट्रो लाईन डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून ही मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर दररोज 13 ते 14 लाख प्रवासी या मेट्रो लाईनचा वापर करतील असा अंदाज आहे. आणि मेट्रो सुरुवातीला 6 कोचेसचे असणार आहे, पण भविष्याचा विचार करून मेट्रो स्टेशनचे प्लॅटफॉर्म्स 8 कोचेसच्या मेट्रोसाठी डिझाईन केलेले आहेत. या मेट्रो लाईनमुळे वडाळा ते ठाणे दरम्यानचा ट्रॅव्हल टाईम 50 ते 75% कमी होईल आणि कम्युटर्सला एक अफोर्डेबल, सेफ, कम्फर्टेबल आणि इफिशियंट ट्रॅव्हल ऑप्शन अवेलेबल होईल. तसेच ही मेट्रो लाईन ऑपरेशनल झाल्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक कमी होईल आणि लोकल ट्रेन्सवरील ताण देखील कमी होईल. हा मेट्रो प्रोजेक्ट MMR रिजनसाठी एक माइलस्टोन ठरेल. ठाणे शहर आणि मुंबईमधील कनेक्टिव्हिटी वाढवेल. रिअल इस्टेट आणि कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.